दुसरीकडे भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्यामुळे पुण्यामधील सफरचंद व्यापाऱ्यानं तुर्कीचे सफरचंद विकण्यास बंदी घातली आहे। त्यानंतर व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे। पुण्यामधील व्यापारी सुयोग झेंडे यांच्या फोनवरती सकाळी 9च्या दरम्यान हा फोन आल्याची माहिती सध्या समोर येते आणि अशा धमक्यांना आम्ही भीत नाही, आता कधीच मार्केटमध्ये तुर्कीचे सफरचंद दिसणार नाहीत अशी प्रतिक्रिया सुद्धा सुयोग झेंडे यांनी दिली आहे। दरम्यान कुणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची गरज नाही असं म्हणत व्यापाऱ्यांच्या भूमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कौतुक केलंय। त्यांनी व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं आणि मग त्याच्यात त्यांनी थोडी अश्लील भाषा वापरली, देशाला वगैरे शिव्या दिल्या, सांगितलं त्याने शिव्या दिल्या। नंतर मग मी पण थोडं अश्लीलच बोललो, असं त्यांच्याशी झालं बोलणं। काय म्हणले ते, तुम्ही बंदी घालू भारत काय करू शकत नाही, टर्कीचं काय करू शकत नाही किंवा पाकिस्तानचं काय करू शकत नाही, आमच्या मागे खूप मोठी पॉवर आहे। काय 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 घाबरायचं, आता तर कायमस्वरूपीच बंदी घालणार आणि मीच नाही, अख्ख्या भारतातले जे ग्राहक आहेत ते सुद्धा बंदी घालणार की यांनी परत घ्यावं नाही। पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही, कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये।